शरद पवारांबद्दल बोलले, भ्रष्टाचाराचे सरकार आणि आज तुम्ही म्हणता की प्रभागात जाऊन भ्रष्टाचाराचे पुरावे देणार, काय नेमका अजेंडा? मला असं वाटतं की अमित भाई हे भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते आहेत आणि त्यांनी काल महाराष्ट्र प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर भाषणामध्ये ते जे बोलले की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, या सगळ्या भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळींचे. आणि दुसरा विषय त्यांनी असा मांडला की शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पेटवत आहेत, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणं, जातीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडणं लावणं, हा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सर्व लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर नेला पाहिजे. त्यामुळे पुणे शहरामध्ये आम्ही सर्व प्रभागांमध्ये हा विषय घेऊन लोकांमध्ये ही मंडळी जे चुकीचा नरेटिव्ह करतात तो खोडून काढण्याकरता लोकांना सत्यता माहिती व्हावी या दृष्टीने आम्ही पुढच्या काळात सर्व प्रभागांमध्ये हा विषय घेऊन जाणार आहोत. कशा पद्धतीने हा विषय तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार? आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत हा विषय घेऊन पोहोचू. काही ठिकाणी चौक सभा घेऊ, काही पत्रकं काढू, जनसंवाद करू, लोकांपर्यंत या विषयाची क्लिअरिटी आली पाहिजे. लोकांना खरं काय आहे, सत्य काय आहे. काल आपण ऐकलं असेल की देवेंद्रजींनी पण सांगितलंय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही आता बॅटिंग करा, याचा अर्थ की तुम्ही आदेशाची वाट पाहू नका. आणि भारतीय जनता पार्टीने कालच्या अधिवेशनानंतर पुणे शहराने निर्णय केलाय की हे विषय घेऊन जनतेसमोर आम्ही ठामपणे बाजू मांडणार, लोकांना खरं काय खोटं काय आणि यांचा खोटारडेपणा आम्ही रस्त्यावरती येऊन उघड्यावरती पाडणार. यांना यांची सत्यता जी काय आहे ते लोकांपर्यंत आम्ही बाजू मांडणार. शिवसेनेकडनं असं सांगण्यात येतं की शहाबुद्दीन प्रकरण जे आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये. मला असं वाटतं की शिवसेनेने आता ह्या विषयावरती बोलणं, शिवसेना आता जे उद्धव ठाकरे आहेत यांच्याबद्दल सुद्धा काल अमित भाईंनी सांगितलं की हे औरंगजेबाला मानणारी ही सगळी मंडळी आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून पवारांबरोबर हे बसलेले आहेत. त्यामुळे यांनी या विषयामध्ये बोलण्याचं काही कारण नाही. हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्वाचा धागा पकडून भारतीय जनता पार्टी काम करते, गेले अनेक वर्ष काम करत आली, ती पुढेही करणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हा त्यांचा कार्यक्रमच आहे. आम्ही मात्र लोकांपर्यंत जाऊन कालच्या अधिवेशनामध्ये जे जे मुद्दे पुढे आले ते लोकांसमोर आम्ही मांडण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहोत. काल अमित शहानी जे सांगितले की मूलभूतीच्या संदर्भात असू दे किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत ते शरद पवारांच्या काळात झालेले ते मुद्दे काय नेमके तुम्ही? काल त्यांनी असं सांगितलं की यांनी भ्रष्टाचार हा वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या आणि संस्थांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला. दूध भुकटीचं एक उदाहरण आहे. त्यांनी असंही सांगितलं की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे ह्या सगळ्या विषयामध्ये लढा देतील आणि योग्य त्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील. आम्ही या विषयामध्ये एक पुढच्या आठवड्यामध्ये बैठक करणार आहोत, या कार्यक्रमाची रचना लावणार आहोत आणि लोकांपर्यंत कशा पद्धतीने जायचं, काय काय कार्यक्रम करायचे याची सुसूत्रता आम्ही ठरवणार आहोत. विधानसभेच्या अनुषंगाने काल जे अधिवेशन पार पडलं त्याच्यानंतर आता पुण्यात काही नवीन चेहरे यंदा पाहायला मिळतील अशी शक्यता आहे? मला असं वाटतं की विधानसभेच्या अनुषंगाने हे सगळं झालं आणि काल मी माझ्या स्वागतपर भाषणामध्ये सुद्धा या अधिवेशनामध्ये असं म्हटलं की आम्ही 8ही विधानसभा महायुतीच्या पारड्यात टाकू. आज खरं तर देवेंद्रजींचा वाढदिवस आहे, या निमित्ताने मी हेही सांगू इच्छितो की या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कसब्याची जागा देवेंद्रजींना भेट देणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.